सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकोट किल्ल्यावर काल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला। यावरून मंत्री दीपक केसरकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं। वाईटातून चांगलं घडायचं असेल म्हणून हा अपघात घडला असेल असं वक्तव्य केसरकरांनी केलं। केसरकरांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे। मनामध्ये खूप दुःख आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा नेव्हीने उभारलेला पुतळा हा काही अपघातग्रस्त झालेला आहे आणि मला स्वतःला असं वाटतं की ही एक दुर्घटना असली तरी याच्यामधून काहीतरी चांगलं घडावं। उनको जूते से मारना चाहिए, लोग मारेंगे। अगर उनको लगता है, त्या माणसाला वाटतं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आहे बरं झालं, त्यातून काही चांगलं घडेल, बरं काही अफजल खानाची औलाद आहे मिंध्याने पोसलेली, ही अफजल खानाची औलाद आहे मिंध्याने पोसलेली, ही अशी माणसं आहेत जी या मिंध्यांच्या मंत्रिमंडळात आहेत। बरं झालं, आम्ही तर म्हणतो बरं झालं ही घाण आमच्याकडून गेली। हे देवेंद्र फडणवीसांचंच पाप आहे। हे मिंधे आणि त्यांची जी टोळी पोसण्याचं काम हे फडणवीसांनी केलं, हे नरेंद्र मोदींनी केलं आणि या सगळ्यांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडला पैसे खाण्यासाठी। हा आरोप नाही, सत्य आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।